वचने 1 ते 8, जुना करार उपदेशक 5 1 ते 7, नवा करार मत्तई 6 1 ते 8 ह्या दोन्ही शास्त्रपाठाकडे आपण लक्ष देऊयात. पुस्तक ह्याचा 5वा अध्याय वचने 1 ते 7 आपण वाचूया. अविचाराने बोलणे धोक्याचे. तू देवाच्या मंदिरात जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. बोध श्रवण करावयास समीप जाणे हे मूर्खाच्या बलिहवनापेक्षा बरे. आपण अधर्म करीतो हे त्यास कळत नाही. बोलण्याची घाई करू नकोस. देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको. कारण देव स्वर्गात आहेस आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे बोलणे अल्प असावे. काम फार पडल्याने त्याचे स्वप्न पडते, तशीच फार वाचाळतेने मूर्खाची वाणी प्रगट होते. तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नकोस, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नाही. जो नवस तू केला असेल त्याची फेड कर. नवस करावा आणि तू फेडू नये यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको. मी चुकून बोललो असे देवदूतासमोर म्हणू नकोस. तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावी. बहुत स्वप्ने पाहणे व बहुत भाषण करणे या वायफळ गोष्टी होत, पण तू देवाचे भय धर. 1 ते 8 वचन आपण वाचू. गुप्त धर्माचरण. माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ मिळणार नाही. गुप्त दानधर्म. ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी असे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवितात तसे करू नको. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदशी पिता तुला तुझे फळ देईल. गुप्त प्रार्थना. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चबाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयासारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून केला जातो. आजचा रविवार जगभरामध्ये पेंटिकॉस्ट संडे म्हणून साजरा केला जातो. पेंटिकॉस्ट आणि पेंटिकॉस्टल ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आणि 50वा दिवस आणि पेंटिकॉस्टल संस्था आहे, मिशन आहे, चर्च आहे ना. कधी कधी कळत न कळत मागील 150-200 वर्षामध्ये ह्या शब्दाचा असणाऱ्या मंडळीवरती खूप परिणाम झालेला आहे. म्हणून एखादी गोष्ट झाली की माणसाला असं वाटतं की मी पेंटिकॉस्टल आहे. शास्त्र काय लिहितं आहे, आम्ही बिब्लिकल असायला हवं, आम्ही कुठल्या पंथाचे नसायला नवं, आम्ही बिब्लिकल असणं गरजेचं आहे. कारण की बिब्लिकल माणसं हे आशीर्वादित आहेत. कारण की अनेक वेळेस लोकांना असं वाटतं की असं असेल तर असं आहे. पवित्र शास्त्र आधारित गोष्टी आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या आहेत. म्हणून पेंटिकॉस्ट हा जो शब्द आहे, पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस. 50व्या दिवशी 2000 वर्षापूर्वी पवित्र आत्म्याचं आगमन झालं. परंतु ते आगमन होत असताना येशूने ज्यावेळेस स्वर्गारोहण झालं त्यावेळेस येशूने त्यांना एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट ही होती की तुम्ही माझं स्वर्गारोहण झाल्यानंतर तुम्ही जाऊन यरुशलेमेमध्येच राहा आणि जी देणगी माझा पिता पाठवणार आहे त्याची तुम्ही वाट पहा. आणि त्याची वाट पाहत असताना
मंडळीमध्ये, आद्य ख्रिस्ती मंडळीमध्ये एक सर्वात चांगली महत्त्वपूर्ण गोष्ट जी होती ती होती की ते देवाचं स्तवन आणि प्रार्थना करत येणाऱ्या देणगीची वाट ते पाहत होते. आणि म्हणून आज आम्ही ज्या वचनाकडे लक्ष लावणार आहोत तो विषय आहे प्रार्थना. मला खात्री आहे की आमच्यातील सर्वजण प्रार्थना करत असावेत. आमची प्रार्थना कशी आहे ही देवाला माहीत आहे. आम्ही कोणीही कोणाच्या प्रार्थनेचं मूल्यमापन, तुलना आणि त्याचं परीक्षण करू शकत नाही. देवाला ती प्रार्थना माहीत आहे. सर्वसाधारणपणे मनुष्य प्रार्थना करत असताना पवित्र शास्त्रात सांगितलं त्याप्रमाणे काही प्रकारे मनुष्य प्रार्थना करतो. आणि त्यातली एक प्रार्थना आहे की जो शास्त्रपाठ आम्ही मत्तई शुभवर्तमानात वाचला त्यात लिहिलेला आहे, लोकांनी पाहावं म्हणून प्रार्थना करणं. ज्यावेळेस काही लोक प्रार्थना करतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की लोकांनी मला पाहावं आणि माझ्या प्रार्थनेवरून लोकांनी मला धार्मिक म्हणावं म्हणून प्रार्थना केली जाते. दुसरी प्रार्थना जी आहे, लोकांनी मला पाहावं अथवा पाहू नये, परंतु स्वर्गात बसलेला जो गुप्तदर्शी पिता आहे त्या गुप्तदर्शी पित्याने मला पाहावं आणि माझ्या प्रार्थनेचं प्रतिफळ द्यावं म्हणून प्रार्थना केली जाते. पहिल्या पद्धतीपेक्षा दुसरी पद्धत ही उत्तम आहे, कारण की ती देवाला समोर ठेवून केली जाते. म्हणून आम्ही प्रार्थना करत असताना सर्व समर्थ देवाला प्रार्थना सादर करणं गरजेचे आहे. एवढंच नव्हे, ज्या वेळेस प्रार्थना सादर केली जाते त्यावेळेस पुन्हा दोन प्रकारे प्रार्थना सादर केली जाते. परंतु शास्त्र तिसऱ्या प्रकारची प्रार्थना आम्हाला नवीन करारामध्ये शिकवतं आणि ती प्रार्थना आहे, काही लोक बुद्धीच्या सामर्थ्याने प्रार्थना करतात. मला शब्द माहीत आहेत, मला भाषा माहीत आहे, मला चांगले चांगले शब्द उच्चारता येतात आणि म्हणून आमची प्रार्थना अनेक वेळेस आम्ही करत असताना शब्द जुळवून आणि कंठस्वरापासून आमची केलेली प्रार्थना आहे की जी प्रार्थना आम्ही देवाला सादर करण्याचा प्रयत्न करतो. ही जी प्रार्थना आहे ही प्रार्थना होत असताना मनुष्याला असं वाटतं मी किती चांगले चांगले शब्द वापरून प्रार्थना करू. त्यानंतर दुसरी प्रार्थना आहे की जी जगामध्ये सर्वसाधारणपणे मनुष्य करण्याचा प्रयत्न करतो. ही जी दुसरी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेला म्हटलेलं आहे आत्म्याने प्रार्थना करणे. आणि मग त्यांच्याकडं त्यांचं म्हणणं असं आहे, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही आमचे नसतो, आम्ही आत्म्यामध्ये एकत्र झालेलो असतो आणि आत्म्यामध्ये प्रार्थना करतो. ज्यावेळेस ह्या प्रार्थनेकडे येतो ह्या प्रार्थनेमध्ये मग ते म्हणतात आम्हाला शब्दाचं काही घेणं देणं नाही, आम्ही आणि देव ही आमची आणि देवाची ओळख आहे आणि आम्ही प्रार्थना करतो. हा प्रकार देखील चुकीचा आहे, कारण की ख्रिश्चन मेडिटेशन नावाचा जो विषय पवित्र शास्त्र शिकवतं त्यामध्ये वारंवार हे सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो किंवा देवाच्या समक्षतेमध्ये असतो त्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःचं भान विसरत नाही, आम्ही कोण आहोत हे आम्हाला माहीत आहे. म्हणून पवित्र शास्त्रातलं सर्वात चांगलं उदाहरण प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्हाला वाचायला भेटतं. संत योहान ह्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 4व्या अध्यायामध्ये देवाच्या आत्म्याने सांगितलं इकडं वर ये. त्या अगोदर प्रकटीकरणाचं पुस्तक 1 अध्याय मला वाटतं 8वं वचन, त्या 8व्या वचनामध्ये लिहित असताना लिहिलेलं आहे की मी प्रभूच्या दिवशी आत्म्याने संचरित झालो. कुठल्या दिवशी? प्रभूच्या म्हणजे इतक्या वर्ष आम्हाला हेच वाटत होतं प्रभूचा दिवस म्हणजे रविवार. ज्या वेळेस ग्रीक भाषेत आम्ही जातो ना त्यावेळेस मग दर रविवार आहे ना, प्रत्येक रविवार प्रभूचा वार आहे. परंतु ज्या वेळेस संत योहान ग्रीकमध्ये लिहितो त्याचं भाषांतर वास्तविक पाहता असं इंग्रजीमध्ये पण लिहिताना लॉर्ड्स डे, भाषांतर असं व्हायला पाहिलं होतं लॉडी डे. लॉडी डे म्हणजे काय? त्या असणाऱ्या रोमन साम्राज्यामध्ये वर्षभरामध्ये एक दिवस असायचा की ज्या दिवशी रोमन साम्राज्यामध्ये रोमन साम्राज्य ज्या ज्या ठिकाणी विस्तारित झालेलं आहे त्या प्रत्येक नागरिकाने आपापल्या गावात, आपापल्या शहरात, आपापल्या असणाऱ्या वाड्या वस्त्यांमध्ये एकत्र यायचं आणि एकत्र आल्यानंतर आपल्या छातीवरती हात ठेवायचा आणि मग म्हणताना म्हणायचं हे कैसरा, आम्ही तुझा सन्मान करतो आणि आज आम्ही तुला उपासना सादर करतो. म्हणून त्या दिवसाला म्हटलेलं आहे लॉडी डे. भाषांतरामध्ये विषय आला प्रभूचा दिवस. प्रभूचा दिवस नाही, तो कैसराच्या दृष्टिकोनातून शब्द लिहिलेला आहे, कारण की त्या दिवशी जगामध्ये सगळीकडे रोमन साम्राज्यामध्ये लोक आपल्या छातीवरती हात ठेवून त्या कैसराला म्हणत होते हेल सीझर किंवा कैसर आम्ही तुझ्यासमोर नमन करतो.
त्या दिवशी देवाचा आत्मा संत योहानाला सर्व समर्थ देवाच्या समक्षतेमध्ये स्वर्गामध्ये तो घेऊन जातो आणि पुनरुत्थित ख्रिस्ताचं त्याला दर्शन घडतं. हा संत योहान ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे पाहतो, आम्ही ख्रिश्चन मेडिटेशन विषयी ऐकत आहोत. आम्ही प्रार्थना करताना आमच्या स्वतःला विसरत नाही. आम्ही कोण आहोत, आमच्या प्रार्थना विनंत्या काय आहेत हे आम्हाला माहीत आहे. परंतु त्या दिवशी संत योहानाला ज्यावेळेस स्वर्गात नेल्यानंतर संत योहान म्हणतो, आत्म्याने मला स्वर्गात नेलं, मी संचरित झालो आणि मी त्या दिवशी देव म्हणाला इकडं वर ये. प्रकटीकरणाचं पुस्तक 4 अध्याय पहिला. आणि मग मी वर गेलो आणि संत योहान म्हणतो तरीही मुळात मी योहान तो योहान होतो, कारण की ज्या वेळेस गुंडाळी घेण्यासाठी कुणीही दिसलं नाही त्यावेळेस संत योहान म्हणतो मला रडू आलं. आत्तापर्यंतच्या स्वर्गाच्या इतिहासामध्ये एकदा स्वर्गात रडणं झालं ते संत योहानाचं किंवा प्रेषित योहानाचं, तो रडतो. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस म्हणतो आत्म्याने आम्ही प्रार्थना करत आहोत, आम्ही आत्म्याने प्रार्थना करत असताना देखील आम्ही आमच्या शरीरामध्ये जागरूक आहोत. आम्ही आमचं भान हरपत नाही आणि विसरत नाही. हे ख्रिश्चन मेडिटेशन नव्हे, हे दुसरं मेडिटेशन आहे. मी आल्या एक टाय लावला होता, नंतर अनमोलला बोलून टाय बदलला, कारण मी बसल्यानंतर माझ्या टायवरती बघितलं तर त्याच्यावरती अडॉल्फ हिटलरचं चित्र होतं, त्याचं चिन्ह सगळं स्वस्तिक होते. बरेच वर्ष माझ्याकडे आज लक्षात आलं म्हणून तो काढला आणि बदललं. आम्ही आमचं भान विसरत नाही ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो त्यावेळेस. प्रिय बंधू आणि भगिनींनो, परंतु तिसरी प्रार्थना जी देवाला आवडते ती आहे, संत पौल म्हणतो मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्याने करणार. मी माझ्या शरीरात राहून देवासंगती मी संलग्न होतो आणि ती प्रार्थना मी सादर करतो. आणि शास्त्र आम्हाला सांगताना असं म्हणतं आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर सर्वसमर्थ देव देणार आहे. काही प्रार्थनेची उत्तरं होकारार्थी आहेत, काही प्रार्थनेची उत्तरं नकारार्थी आहेत, काही प्रार्थनेची उत्तरं आहेत थांबा. ती इतक्या दिवस थांबायची की ज्यावेळेस स्वर्गामध्ये देव न्याय करायला सुरू करेल पृथ्वीचा, त्यावेळेस म्हटलेलं आहे देवाच्या राजासनाच्या समोर एक सुवर्णाचं पात्र आहे. ह्या सुवर्णाच्या पात्रामध्ये जगामधून पवित्र जनाने केलेल्या सर्व प्रार्थना त्या वेदीसमोर असणाऱ्या सुवर्णाच्या पात्रामध्ये जातात. त्या ठिकाणी ते पडतात आणि देवमध्ये न्याय करत असताना मग ते सुवर्णाचं पात्र जे आहे, एक देवदूत येतो, ते प्रार्थना भरलेलं सुवर्णाचं पात्र घेतो आणि ते भूतलावर तो ओतून टाकतो. म्हणजे आम्ही जिवंत असो किंवा युग संपली आणि एखाद्या प्रार्थनेचं जर उत्तर मिळालं नाही तर महासंकटाच्या काळामध्ये त्या प्रार्थना ह्या भूतलावरती टाकण्यात येतील, यासाठी की त्या प्रार्थनेची उत्तरं मिळावीत आणि ती उत्तरं मिळतील. आज नाही तर तेव्हा उत्तरं निश्चित मिळणार. परंतु आम्ही प्रार्थना करत असताना आमच्या प्रार्थना कशा असाव्यात याविषयी उपदेशकाच्या पुस्तकामध्ये शलोमोन राजा लिहून ठेवतो. शलोमोन राजा हा जगातला सर्वात ज्ञानी राजा. त्याच्या असणाऱ्या राज्याभिषेकाच्या दिवशी देवाने त्याला स्वप्नात दर्शन दिलं किंवा दृष्टांत झाला आणि देव त्याला म्हणतो तुला काय पाहिजे. त्याने काय मागितलं? काय मागितलं? हा, त्याने हे मागितलं, हे देवा, ज्या लोकांवर तुम्हाला राज्य कारभार करण्यासाठी आणलेला आहे, ह्या राज्य कारभार करणाऱ्या लोकांचा राज्य कारभार करण्यासाठी तू मला ज्ञान दे. त्याने स्वतःच्या जीवनासाठी नाही मागितलं, त्याच्या असणाऱ्या सेवेसाठी त्याने ज्ञान मागितलं. त्यासाठी तू मला ज्ञान दे. आणि देव म्हणतो तू दुसरं काही न मागता हे मागितलं म्हणून मी तुला देतो. असा हा शलोमोन राजा, की जो शलोमोन राजा त्या काळात आणि आजपर्यंत देखील त्याच्यासारखा दुसरा ज्ञानी राजा झाला नाही. म्हणूनच म्हणून इंग्लिश लिटरेचरनी त्याची नोंद घेतली आणि अनेक वेळेस ज्या वेळेस शहाणपणा आणि ज्ञानी याविषयी बोलायचं त्यावेळेस सहज इंग्लिश लिटरेचरमध्ये तोंडातून वाक्यरचना बाहेर पडते आणि ती आहे ॲज वाईज ॲज सॉलोमन. एवढंच नव्हे, ते विल्यम शेक्सपियर यांनी यांची पुस्तकं लिहित असताना अनेक वेळेस ह्या असणाऱ्या शलोमोन राजाचे अनेक वचनं त्यांनी वापरलेले आहेत. आणि दुसरी जी आहेत येशूने सांगितलेली वचनं ह्या शेक्सपियरने त्याच्या ग्रंथामध्ये, त्याच्या कादंबऱ्यामध्ये अनेक वेळेस तो वापरतो. शलोमोन राजा हा इस्रायलाचा दुसरा एकत्रित राज्य कारभार करणारा राजा.
त्याने इस्रायलावरती 40 वर्ष राज्य कारभार केला. त्या 40 वर्षाच्या काळामध्ये इस्रायलामध्ये सगळा सुकाळ आणि सुवर्णाचं राज्य होतं. हा ज्ञानी राजा होता. ह्याचं ज्ञान तपासण्यासाठी जगभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येऊन त्याचं ज्ञान तपासण्याचा प्रयत्न करत होते. त्याचा उल्लेख आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये पाहायला भेटतो. दुसऱ्या शमूएलाच्या पुस्तकामध्ये शबाची राणी ही आफ्रिका खंडातून त्याचं ज्ञान तपासण्यासाठी आली. त्याच्या असणाऱ्या लोकांनी देखील त्याचं ज्ञान तपासण्याचा प्रयत्न केला. असा हा ज्ञानी राजा की जो लिहित असताना त्याला प्रत्येक वेळेस गोष्टींवरती रिसर्च करायला आवडतं आणि तो रिसर्च करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्या रिसर्चमध्ये त्याने प्रार्थनेविषयी रिसर्च केला आणि त्याची नोंद उपदेशकाच्या पुस्तकामध्ये लिहिली. उपदेशकाच्या पुस्तकात तो वारंवार म्हणतो, व्यर्थ व व्यर्थ सर्व काही व्यर्थ. परंतु उपदेशकाच्या पुस्तकामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे आणि ते वाक्य आहे, व्हॉट इज द वर्थ वाईल अंडर द स्काईज. ह्या आकाशाच्या खाली सर्वात उत्तम असं काय आहे तर देव आणि देवाचं सानिध्य. ज्याविषयी हबकुक लिहिताना असं म्हणतो, हबकुक देवाला सारखे प्रश्न विचारतो आणि हबकुकच्या पुस्तकाच्या शेवटी आल्यानंतर हबकुक म्हणताना असं म्हणतो की देव सार्वभौम आहे, तो सार्वभौम राजा आहे आणि त्याच्याकडे तो लक्ष लावतो. आम्ही ज्या वेळेस ह्या शल्मोन राजाचं प्रार्थनेविषयी विचार ऐकतो त्यावेळेस त्याचे विचार आणि नवीन करारात डोंगरावरील प्रवचनात येशूने सांगितलेल्या गोष्टी ह्या दोन्ही सारख्याच आहेत. आपण उपदेशकाचं पुस्तक 5वा अध्याय याच्या सुरुवातीच्या काय वचनाकडे लक्ष लावणार आहोत आणि तो सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट प्रार्थनेविषयी सांगतो. तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. त्या काळामध्ये देवाचं मंदिर हे उपासनेसाठी देवाच्या भक्तीसाठी केंद्रस्थानी होतं. जर कोणाला देवाची उपासना करायची तर त्यांनी देवाच्या मंदिराकडे येणं गरजेचं आहे. परंतु आजच्या काळामध्ये येशूचं पुनरुत्थान झालं, पवित्र आत्म्याचं आगमन झालं, त्यानंतर आम्ही जगभरामध्ये कुठूनही देवाची उपासना करू शकतो. ज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त त्या शंभरोनी स्त्री संगती योहान कृष्ण शुभवर्तमानात बोलताना असं म्हणतो, ती म्हणती तुमचे पूर्वज म्हणतात ज्याची उपासना करायची त्याची उपासना करण्यासाठी यरुशलेमेच्या मंदिरात जाणं गरजेचे आहे आणि आमचे पूर्वज म्हणतात ह्या गिरिजिम पर्वतावरती उपासना करणे गरजेचे आहे. आणि येशू त्या ठिकाणी म्हणताना तिला असं म्हणतो, बाई असे दिवस येत आहेत की ना यरुशलेमेमध्ये ना गिरिजिम पर्वतावरती, पण देव आत्मा आहे आणि आत्मेने आणि खरेपणाने त्याच्या उपासकांनी त्याची उपासना करणं गरजेचे आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये जी उपासना आहे ती आत्म्याने आणि खरेपणाने करणं, आम्ही जे ते आहोत तेथून करणं. म्हणून ज्यावेळेस तू म्हणतो देवाच्या मंदिरी जातोस, ज्यावेळेस तू देवाच्या समक्षतेमध्ये जातोस त्यावेळेस तू सांभाळून पाऊल टाक. आमच्या प्रार्थनेची पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, आम्ही ज्या देवाला भेटायला जात आहोत, ज्या देवाच्या समक्षतेमध्ये आम्ही येत आहोत, जो देव आमची प्रार्थना ज्याच्याकडे आम्ही सादर करणार आहोत, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे की तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे, त्या परमेश्वराकडे आम्ही ज्यावेळेस प्रार्थना सादर करत आहोत त्यावेळेस आम्ही आमच्या प्रार्थनेच्या वेळेमध्ये आम्ही सांभाळून देवाकडे जाणं गरजेचं आहे. आम्ही कसेही देवाकडे जाऊ शकत नाही. म्हणून येशूला त्याच्या शिष्यांनी विचारलं, गुरुजी ज्याप्रमाणे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याच्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवली त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. आणि मग येशूने त्यांना एक प्रार्थना सांगितली की जी प्रार्थना इंडेक्स प्रेयर आहे, की जी प्रार्थना आम्ही बहुतेक वेळेस प्रार्थना किंवा शास्त्र बायबल स्टडी किंवा भक्तीच्या शेवटी म्हणतो, जिला आम्ही प्रभूची प्रार्थना म्हणतो, ती आहे हे आमच्या स्वर्गातील बापा. आणि त्याच्यामध्ये येशूने वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो ज्यावेळेस आम्ही देवाच्या मंदिरी जातो त्यावेळेस जात असताना आम्ही सांभाळून जाणं गरजेचं आहे. आम्ही कसंही आडमधडम जाऊ शकत नाही. कारण ज्याच्याशी आम्ही बोलत आहोत तो जगाचा निर्माण करता आहे, तो पवित्र देव आहे. त्या पवित्र देवाच्या समोर स्वर्गामध्ये 24 वडील आणि 4 प्राणी अहो रात्रंदिवस ज्यावेळेस ते बसतात त्यावेळेस त्यातले ते 24 वडील त्यांचे सन्मानाचे मुकुट, ग्रीक शब्द त्या मुकुटासाठी जो आहे तो आहे की त्यांनी तो प्राप्त केले, त्यांनी काहीतरी भूतलावर असताना केलं आणि म्हणून त्यांनी केलेल्या सेवेसाठी देवाने त्यांना सन्मानित केलेला आहे. आणि म्हणून तो सन्मानाचा मुकुट ते देवाकडे समोर काढून ठेवतात. आणि ते 4 प्राणी दोन्ही आपलं तोंड झाकतात, दोन्ही आपलं अंग झाकतात,
दोन्ही ते उडतात आणि ते सदैव म्हणतात, पवित्र पवित्र पवित्र. त्या सर्व समर्थ देवाच्या समक्षतेमध्ये आम्ही आहे तसं जाऊ शकत नाही आणि म्हणून देवाच्या समक्षेत जात असताना आम्ही सांभाळून पाऊल टाकणं फार गरजेचं आहे. कुठेही कसंही कुठल्याही पद्धतीने आम्ही देवाला सामोरे जाऊ शकत नाही. देव आमची प्रार्थना कुठूनही ऐकेल, परंतु आमच्या अंतःकरणाची शुद्धता ही देवासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून येशू जे म्हणतो, आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करणारे, आत्म्याने आणि खरेपणाने प्रार्थना करणारे हे सावधपणाने किंवा सांभाळून पाऊल टाकणारे आहेत. दुसरा शब्द तो दुसरी गोष्ट प्रार्थनेत शिकवतो पहिल्याच वचनात, बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बलिहवनापेक्षा बरे. आपण अधर्म करतो हे त्यास कळत नाही. दुसरी गोष्ट प्रार्थनेविषयी हा शल्मोन राजा तसं म्हणतोय, बोध श्रवण करण्यास समीप जाणं, देवाचं वचन ऐकणं, देवापासून शिक्षण घेणं, देवापासून ज्ञान घेणं, देवापासून स्वतःच्या जीवनासाठी चांगलं ते प्राप्त करून घेणं, देवाच्या समक्षतेमध्ये बसून देवा तुम्हाला शिकव, शमूएलाची प्रार्थना करणं, बोल तुझा दास ऐकत आहे, संत पावलाची प्रार्थना किंवा संत पावलाची वाक्य करणं, जे काही प्रभूपासून मला मिळाले. संत पावलाला प्रेषित करत असताना त्यावेळेस येशूचं स्वर्गारोहण झालं होतं. त्यानंतर संत पाऊल म्हणतो, 3 वर्ष देवाने मला अरबस्थानामध्ये त्याविषयी शिक्षण दिलं की नेमकं माझी तयारी प्रेषित म्हणून करत असताना काय काय करायला हवं, आणि देवाने मला उभा केलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन फार महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये हा शल्मोन राजा लिहिताना असं म्हणतो, जो देवाच्या आज्ञेकडे कान देत नाही त्याच्या प्रार्थना वीट आणणाऱ्या आहेत. आम्ही जर देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाही, त्या पाळत नाही, तर आमच्या प्रार्थना देवाला, स्वर्गामध्ये बसलेल्या देवाला वीट आणणाऱ्या आहेत. जगामध्ये एक मनुष्य आहे, त्याच्यावरती बरेच नॉवेल्स लिहिले गेले आणि त्याचं नाव आहे जेम्स बॉन्ड. त्याचं चिन्ह आहे .07 007. त्याला त्या कादंबरी लिहिणाऱ्याने एक लायसन दिलेलं आहे आणि ते लायसन आहे लायसन्स टू किल. लायसन्स टू किल. तो कोणालाही कधी सहजगतीने मारू शकतो. अनेक वेळेस आमच्या ख्रिस्ती जगामध्ये अनेक जण लोक असे उदयास आलेत की त्यांनी स्वघोषित त्यांच्याकडे लायसन प्राप्त केले आणि ते म्हणतात, माझ्याकडे असं लायसन आहे की मी कधी प्रार्थना केली, कुठली प्रार्थना केली, कशी प्रार्थना केली तरी देव ते ऐकतोच. पवित्र शास्त्रात येशूशिवाय हे सामर्थ्य दुसरं कोणाला नाही. म्हणून आम्ही बोध श्रवण याकडे. तिसरी महत्वाची गोष्ट तो म्हणतो, बोलण्याची घाई करू नको, देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको. आम्ही ज्यावेळेस देवाकडे प्रार्थना करत आहोत, तिसरी महत्वाची गोष्ट शल्मोन राजा सांगतो, जगातला ज्ञानी राजा, ज्याने देवाचं मंदिर बांधलं, ज्याने देवाकडं मंदिर बांधल्यानंतर प्रार्थना सादर केली. ह्या शल्मोनाची प्रार्थना घरी गेल्यानंतर वाचा. मंदिराचं बांधकाम झाल्यानंतर डोंगरावर त्या टेम्पल माउंटवरती त्याने मंदिर पहिलं बांधलं आणि बांधल्यानंतर त्या मंदिराच्या दिवशी त्याने देवाला त्याचं समर्पण करत असताना तो देवाकडे ज्यावेळेस प्रार्थना करतो, त्याची प्रार्थना फार सुंदर आहे. त्याच्यामध्ये त्याने जे आत्ता लिहिले ना त्याप्रमाणेच तो शब्द फार जपून नीटनेटके रचून तो सादर करतो. म्हणून स्तोत्रकर्ता देखील स्तोत्रामध्ये म्हणतो, हे देवा मी पहाटे उठून माझी प्रार्थना तुला रचून सादर करेन. रचणं हा कवितेचा फॉर्म आहे. कवितेमध्ये रचावी लागते, शब्द जुळवावे लागतात, गोष्टी नीट आणाव्या लागतात. आणि असा हा की ज्याने प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेचं उत्तर शल्मोनाला देवाने होकार आरती दिलं. म्हणून जगभरामध्ये इस्रायल लोक कुठेही पांगले, ते प्रार्थना करत असताना यरुशलेमेच्या दिशेने खिडकी उघडतात आणि ते प्रार्थना करतात. कारण ती शल्मोनाची प्रार्थना, हे देवा, जर एखादा माणूस या ठिकाणी येऊ शकला नाही, पण तो कुठेही असो, त्याने जर तुझ्या मंदिराच्या बाजूला तोंड करून प्रार्थना केली तर तू त्याची प्रार्थना ऐक. आणि देवाने त्याला होकारार्थी उत्तर दिलं. कारण शल्मोनाची ती प्रार्थना युगेने आज 3000 वर्ष झालं तरी चालू आहे. ज्यावेळेस यहुदी व्यक्ती आजही प्रार्थना करते त्यावेळेस तिचं तोंड यरुशलेमेच्या दिशेकडे करून प्रार्थना करते. यहुदी लोकांची प्रार्थना करण्याची पद्धत जी आहे ती तिकडे यरुशलेमेकडे तोंड कर. म्हणून तो म्हणतो, बोलण्याची घाई करू नकोस. ज्याची प्रार्थना ऐकली, जिचं उत्तर 3000 वर्ष देव देत आहे,
तो सांगतो आम्हाला बोलण्याची घाई करू नको. ज्या वेळेस आम्ही देवाकडे येतो, देवाकडे आल्यानंतर आम्ही पद्धतशीरपणे शांततेत देवाकडं आमची प्रार्थना बोलण्याच्याद्वारे सादर केली पाहिजे. इकडं मत्तय शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की मत्तय शुभवर्तमान 6 अध्याय वचन 7, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आम्ही प्रार्थना करत असताना बोलण्याची घाई करायची नाही. खूप बोललो म्हणजे देव ऐकल ह्याची कुठली खात्री नाही. मोजका आणि योग्य बोललो म्हणजे देव आमचं ऐकणार आहे. आणि म्हणून आम्ही देवाकडे आल्यानंतर प्रार्थना करत असताना शिस्तीत बसून देवाच्या समक्षतेची जाणीव करून देवाची समक्षता अनुभवून मग देवाकडे आम्ही प्रार्थना सादर करायला हवी. अनेक वेळेस आम्हाला वेगवेगळ्या असणाऱ्या दप्तरामध्ये जावं लागतं किंवा ऑफिसेसमध्ये. आम्ही ज्यावेळेस ऑफिसेसमध्ये जातो त्यावेळेस समोरच्या खुर्चीवरती ज्याला आम्ही भेटायला गेलेलो आहोत तो माणूस बसलेला नाही, तरी आम्ही त्या खुर्चीला आमचं सगळं म्हणणं सांगतो. बरोबर ना? नाही, तो माणूस येऊपर्यंत आम्ही वाट पाहतो. त्याप्रमाणे जोपर्यंत आम्हाला देवाची समक्षता जाणवत नाही तोपर्यंत आम्ही देवाला प्रार्थना कशी सादर करणार? देवाची समक्षता आम्ही जाणून घ्यायला पाहिजे. आम्हाला माहिती व्हायला पाहिजे की माझा देव आता मला सांगते, आणि मग प्रार्थना सादर केली पाहिजे. ज्या वेळेस मोशेला देवाने वर बोलवलं सिनाय पर्वतावरती 40 दिवस 40 रात्र, 6 दिवस मोशे शांत राहिला, ना मोशे बोलला आणि देव बोलला. परंतु 6व्या दिवसानंतर ज्यावेळेस देवाने बोलायला सुरुवात केली त्यावेळेस मोशेला हे समजलं, आता देव माझ्या संगती आलेला आहे आणि मला आता देवासंगती बोलायचंय आणि देवाचं मला ऐकायचंय. त्याला आम्ही म्हणतो की जो शलमोन राजा ह्या ठिकाणी जे लिहितंय ना, बोलण्याची घाई करू नको. देवाची समक्षता अनुभवून देवापुढं आमच्या प्रार्थना विनंत्या मांडणं. दुसरा शब्द म्हणतोय, 4थी गोष्ट, देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही काय बोलायचं हे आम्हाला माहीत पाहिजे. जरी देव आमच्या अंतःकरणातला एक एक विचार जाणतो, तरी देवाला प्रार्थना सादर करत असताना आम्ही प्रार्थना योग्य ती सादर करणं गरजेचं आहे. काल परवा दिवशी मी नसरापूरला सांगत असताना सांगत होतो की या ठिकाणी आपल्याकडं बोर्डिंगमध्ये CV थॉमस हॉल आहे. CV थॉमस हे जे मिशनरी आहेत ह्यांनी फार सुंदर प्रार्थना केली. जेवढे आजी आजोबा उपस्थित आहेत तेवढ्या आजी आजोबांना सांगणं आहे, ही प्रार्थना करा. फार परफेक्ट प्रार्थना आहे. CV थॉमस यांनी प्रार्थना करत असताना केली, हे देवा, मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या सर्व नातवंडांचं तारण कर. त्यांनी प्रार्थना केली नाही माझ्या नातवंडांना अमुक दे तमुक दे, हे दे ते दे ते दे. त्यांनी प्रार्थना केली माझ्या सर्व नातवंडांचं तारण कर. आणि CV थॉमस मिशनरी मरण पावले आणि त्या मरण्याच्या 8 दिवस अगोदर त्यांच्या शेवटच्या नातवाचं तारण झालं. आम्ही कधी कधी प्रार्थना करतो, हे देवा माझ्या नातवंडांचं तारण कर. मग ते कधी पण कर, मी जिवंत असताना कर, मी मेल्यावर कर, कधी पण कर. ह्यांची प्रार्थना फार परफेक्ट आहे. मी जिवंत असताना माझ्या नातवंडांचे सगळ्या नातवंडांचं तारण कर. आणि त्यांनी शेवटच्या नातवंडांचा पश्चाताप आणि तारण पाहिलं. त्याच्यानंतर 7 दिवसानंतर ते मरण पावले. आम्ही ज्यावेळेस देवाकडे शब्द वापरतो त्यावेळेस आम्ही हे समजायला पाहिजे, आम्ही उतावळेपणा करायला नको. कधी कधी आम्ही देवाला सहज उतावळेप्रमाणे बरेच गोष्टी बोलून टाकतो. हा जगातला ज्ञानी राजा देवाकडं प्रार्थना ज्यावेळेस त्याने सादर केली मंदिराच्या समर्पणाची, तीच प्रार्थना आम्हाला त्यात पाहायला भेटते पवित्र शास्त्रामध्ये. त्याची तो फार शब्द उच्चारत असताना तो देवाच्या समोर फार बारकाईने, तो वटवट करत नाही, बडबड करत नाही, आता काहीतरी चांगलं बोला म्हणून नाही, हे देवा हे आहे ते मी तुझ्याकडं मांडलेलं आहे. आमच्या प्रार्थना हन्नाबाईसारख्या असाव्यात की जी त्या दिवशी देवाच्या निवास मंडपामध्ये येऊन बसली आणि प्रार्थना करत असताना तिने आपलं मन देवाच्या समोर मोकळं केलं. त्या प्रार्थना देव स्वर्गात बसून ऐकतो. आमच्या प्रार्थना आलिशिबा आणि जखऱ्यासारख्या असाव्यात की ज्याविषयी देवदूत आला आणि देवाने सांगितलं जखऱ्याला तुझ्या प्रार्थना ऐकण्यात आलेल्या आहे. आमच्या प्रार्थना
कर्णल्यासारख्या असाव्यात की ज्याविषयी देव म्हणतो की हे कर्णल्या, तुझ्या प्रार्थना ऐकण्यात आल्यात, तुझे दानधर्म माझ्या स्मरणार्थ इथं आलेले आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही तोंडावाटे योग्य ते शब्द उच्चारणं गरजेचं आहे की तो म्हणतो गडबड उतावळा होऊ नको. तिसरी 1 2 3 4 5वी गोष्ट तो म्हणतो कारण देव स्वर्गात आहे आणि तू पृथ्वीवर आहेस म्हणून तुझे बोलणे अल्प असावे. आम्ही देवासंगती मुद्देसूद बोलायला शिकायला पाहिजे. देवासंगती मुद्देसूद बोलणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही कधी खूप गोष्टी सांगतो, जे महत्त्वाचं तेच सांगायचं राहून जातं आणि आम्ही म्हणतो काय शेवटी चुकून बुजून, है ना, तेच वाक्य ना. काय वाक्य? जर बोलण्याचं काय काय राहून गेला असेल, कसं राहून जाते हो. ॲप्लिकेशन लिहित असताना कसा परफेक्ट लिहितो, प्रार्थना पण आमचं ॲप्लिकेशन आहे देवाकडं. नाताळाच्या काळात मुलांपेक्षा मुली, आता मुलं पण करतात म्हणा, मुलींचं किती असतं गोष्ट. शेवटच्या दिवशी पण म्हणतात मुली, डॅडी अहो ती क्लिप राहिली एक, 24 तारखेला पण आणावी लागते. आम्हाला माहीत नाही, आता मला असं वाटतं ह्या बॅचपर्यंत नसावं, नाही हा नंतरच्या बॅच, ह्या बॅचपर्यंत नसावं, परंतु ह्या नंतरची जी बॅच आहे ती 24-25 तारखेला आले की म्हणतात पाळक साहेब कसा दिसतो. मी विचारतो किती पैसे खर्च केले, फेशियल करून आलाय वाटतं, है ना. ते दिवसाला येतात मला, मी पण दिवसतो. आम्ही देवाकडे आल्यानंतर आम्ही समजायला पाहिजे देव स्वर्गात, आम्ही अल्प योग्य ज्याप्रमाणे आमच्या गरजा आहेत, आम्ही ज्याप्रमाणे मुद्देसूद गोष्टी करतो, मग आमचं पेहराव असेल, आमचं जेवण खाणं असेल, आमचं राहणीमान असेल, आमचं घर असेल, आमची विचारसरणी असेल, आम्ही मांडत असताना पद्धतशीरपणे मांडतो. त्याप्रमाणे ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो थोड्या शब्दामध्ये आम्ही आमचं अंतःकरण देवाला सांगायला शिकायला पाहिजे. आणि त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचं आगमन झालं, त्या अगोदर मंडळीला हे सूत्र प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेलं होतं आणि म्हणून ते योग्य ती प्रार्थना मंडळी ख्रिस्ताकडे किंवा देवाकडे करू शकत होती. म्हणून ज्या वेळेस मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचं आगमन झालं त्यानंतर एक एक गोष्ट घडू लागली. गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. एकट्या प्रेषितांचं काम झालं नाही किंवा एकटा पेत्र उभा राहिला आणि बोलला आणि 3000 लोकांची भर पडली नाही. त्यावेळेस मंडळी पेत्राच्या मागं प्रार्थनेच्या द्वारा उभा होती, ती प्रार्थना करत होती. ज्या वेळेस पेत्राला तुरुंगामध्ये टाकलं, पेत्र 16 शिपायांमध्ये झोपलेला असताना त्यावेळेस मंडळी माडीवरच्या खोलीमध्ये एकत्र बसून प्रार्थना करत आहे. माडीवरची खोली आम्हाला बायबलमध्ये सारखी दिसते. त्याची सुरुवात झाली वलांडण सणाच्या दिवशी, येशू वधस्तंभावर जाण्याच्या आदल्या दिवशी. त्या ठिकाणी येशूला विचारलं, गुरुजी आम्ही वलांडणाचं भोजन कुठं करावं असं तुम्हाला वाटतं? आणि येशू म्हणाला, एक माणूस घागर घेऊन जाताना दिसेल, त्याच्या मागं तुम्ही जा आणि त्याला सांगा गुरुजी विचारते की वलांडणाचं भोजन कुठं करू. आणि मग ते त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी वलांडणाचं भोजन मात्र ह्या असणाऱ्या त्या वलांडणाच्या त्या असणाऱ्या माडीवरच्या खोलीच्या मालकाने जस काय ही खोली प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे प्रेषित आणि शिष्य यांना सदैवासाठी उघडी ठेवलेली होती. म्हणून त्या दिवशी वलांडणाचं भोजन झालं. त्यानंतर माडीवरच्या खोलीतच अनेक वेळेस ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलं. त्याच माडीवरच्या खोलीमध्ये पवित्र आत्म्याचं 50व्या दिवशी आगमन झालं. ती खोली आजही सामर्थ्यशाली आहे. मला अजून आठवतं पहिल्या वेळेस ज्यावेळेस इस्रायलला गेलो आणि आम्ही जवळजवळ 22-23 जण होतो आणि देवकृपा आम्ही त्यावेळेस गेलो त्यावेळेस तिथं गर्दी नव्हती. पहिल्या वेळेस जे आले होते त्यांना अनुभवत असेल. आणि मग आम्ही सगळे उभा राहिलो आणि मग कुणीतरी म्हणलं, पाळक साहेब तुम्ही एकटे प्रार्थना करा. आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकाचे हात धरले आणि मला अजून आठवतं मी 4 ते 5 वाक्य वापरले असतील. ऑटोमॅटिक खोलीमध्ये जमलेले आम्ही सगळे 22-23 जण देवाचं गौरव करू लागलो, देवाची स्तुती करू लागलो, देवाला प्रार्थना करू लागलो. काही मनात करत होते, काही जोरात करत होते. आणि त्या खोलीतून बाहेर निघत असताना एक अभूतपूर्व अनुभव जो शब्दामध्ये मांडता येत नाही, त्या दिवशी तो माडीवरच्या खोलीत अनुभवला. अनेक वेळेस लोक मला म्हणतात इस्रायललाच का जायचं, असे अनुभव घेण्यासाठी जायचं. माझ्या संगती या म्हणत नाही. परत कोणतरी म्हणाल केली ॲडव्हर्टाईज नाही. ज्याला जिथून जायचं तिथून जा. हे अनुभवासाठी आम्ही जायचंय, बघून यायचंय. बाळासाहेब नाहीत मला वाटतं. बाळासाहेब ज्या दुसऱ्या वेळेस आले त्यावेळेस त्यांचा इस्रायलचा अनुभव आहे. त्यांच्या पायाला जखम होती,
रोज ड्रेसिंग करायला डॉक्टरकडे जायचे. मला सांगितलं पाळेसाहेब असे, अहो चला म्हणलो काय होत नाही, आता कशाला कॅन्सल करताय. त्याच्यानंतर बाळासाहेबांसाठी मी पूर्ण वर्षभर प्रार्थना केली आणि VBSमध्ये विचारलं, बाळासाहेब काय म्हणतोय पाय? पाळक साहेब इस्रायलमध्येच बरा झाला. मी म्हणलो वर्षभर प्रार्थना करतो, देवा पाय बारा कर म्हणून. अजून म्हणलं मी तुम्हाला सांगाय, हे अनुभव, प्रार्थना आमचा अनुभव व्हायला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस देवाकडे येतो ना, म्हणून तो सलमोन राजा म्हणतोय ना, अल्प असावे. अनुभव सांगायला आम्हाला शब्द गोळा करावे लागत नाहीत, अनुभव आम्ही मोजक्या शब्दात सांगतो. जर तुमच्यापैकी जेवढ्यांची तारण झाले त्यांना मी विचारलं, एका वाक्यात सांगा तुमचं तारण कसं झालं, तुम्ही पडदिशी एका वाक्यात सांगताल, कारण तो अनुभव आहे. मला जर कोणी विचारलं, पाळक साहेब तुमचं तारण कसं झालं सांगा, मी सांगताना सांगू शकतो 10 मार्च 1989 संध्याकाळी साधारणतः 8-8:30च्या वेळेस यशाचा ग्रंथ 53 अध्याय वाचत होता. त्यावेळेस मी येशूला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलं. हा माझा अनुभव आहे, थोडक्या शब्दात मी मांडू शकतो. आम्ही देवाकडे आल्यानंतर आमच्या प्रार्थना, आमच्या अनुभव त्या दिवशी आणि त्यानंतरही होणे गरजेचे आहेत. म्हणून आम्ही अल्प बोलावं, कारण देव स्वर्गात आहे. कधी कधी जास्त बोलल्याने मनुष्य पाप करतो. शास्त्र सांगतं ना, जास्त बोलल्याने वाचाळतेने पाप बाहेर पडतं. आणि म्हणून आम्ही तोंडावरती लगाम लावायला पाहिजे. देवाच्या समोर तर लावायलाच पाहिजे, कारण देवाला आमचं अंतःकरण समजतं. दाविदाची एक सुंदर प्रार्थना स्तोत्र 51 मध्ये आहे. दाविदाचं पाप झालं बेतशेबे संगती, आणि मग नाथान संदेष्टाने दाविदाला सांगितलं, दाविदा असं असं घडलं, तसं घडलं, हे घडलं, ते तर घडलं. आणि मग तो म्हणतो कोण आहे? तो म्हणतो तूच आहे. आणि दाविदाने प्रार्थना केली. दाविदाची नाथान संदेष्टाने सांगितल्यानंतर, चूक दाखवून दिल्यानंतर, त्याचे पाप दाखवून दिल्यानंतर त्याची प्रार्थना फार शिस्तबद्ध आहे. मोजक्या शब्दात तो आपलं पाप देवाच्या समोर कबूल करतो. शब्द अल्प आहेत, पण त्या अल्प शब्दामध्ये देवाची कृपा त्याने संपादन केली. दुसरी एक प्रार्थना पवित्र शास्त्रामध्ये आहे, नेहम्याची प्रार्थना. नेहम्याच्या 1 अध्यायामध्ये आहे. नेहम्याने फार अल्प शब्द वापरले. नेहम्या म्हणतो, हे परमेश्वरा, आमच्या पूर्वजांच्या देवा, तू आम्हाला असं सांगितलं होतं, जर आम्ही तुझ्या विरुद्ध गेलं तर तू आम्हाला देशोधडीला लावशील, वेगळ्या देशामध्ये घेऊन जाशील. परंतु तेथेच तू म्हणताना असं म्हणतो, जर तुम्ही लीन आणि नम्र होऊन आलात तर मी पुन्हा तुमच्या देशी घेऊन जाईल. आणि हे परमेश्वरा, मी आज तुझ्याकडं माझ्या पूर्वजांनी आणि मी केलेल्या पापासाठी तुझ्या समक्षतेत आलेलो आहे. माझी प्रार्थना ऐक, ह्या माणसाची माझ्यावर कृपादृष्टी होऊ देत. आणि देवाने कृपादृष्टी केली. हाणण्याची प्रार्थना मोजकी प्रार्थना आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या प्रार्थनेमध्ये शब्द अल्प असावेत. एखाद्या माणसाला तयारीशिवाय बोलायला लावलं ना तर तासन तास बोलेल, पण तयारसंगती बोलायला लावलं ना त्याला मोजक्या पॉईंटवरती बोलावं लागतं. मला जर कोणी सांगितलं, पाळक साहेब नुसतं असंच शिकवा, तर 3 तास, 3.5-4 तास सहज मी बोलत राहील. पण ज्यावेळेस मला विषय आहे, त्या विषयावर मला बोलायचं, त्यावेळेस मला बसून त्याची तयारी करावी लागते. त्याप्रमाणे ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेकडे येतो, त्यावेळेस आमच्या प्रार्थनेमध्ये योग्य ते शब्द वापरणं फार गरजेचं आहे. C.V. थॉमस यांची प्रार्थना सांगितली. मिसेस क्लॅपचं मला उदाहरण फार आवडतं. जॉर्ज ऑरवेल ज्यांच्यामुळे ख्रिस्ताकडे आले. 15 वर्ष ह्या बाईने एकच प्रार्थना केली, हे देवा, माझ्यामुळं एका तरुण मुलाचं तारण कर आणि त्याच्यामुळं अनेकांचं तारण कर. 15 वर्षानंतर प्रार्थना करता देवाच्या आत्म्याने उकळी मारली, जाऊन ह्या समोरच्या मुलाला दे. आणि तिने जाऊन विचारलं, तुझं नाव काय? त्याने सांगितलं जॉर्ज. हे धर तुला पुस्तक. योहान क्रूस शुभवर्तमान त्यांच्या हातात दिलं. जॉर्ज ऑरवेलने वाचलं, ते ख्रिस्ताकडे आले. आणि आज जगातल्या अर्ध्या देशामध्ये ऑपरेशन मोबिलायझेशन सुवार्तेचं काम करत आहे. जिथे सुवार्तेला मोकळीकता नाही त्या देशांमध्ये 2 जहाजं यांचे, लोगॉस आणि डुलॉस, ही जहाजं जाऊन त्यांच्या डॉकयार्डला लागतात आणि त्या ठिकाणी पब्लिसिटी केली जाते. ज्या समुद्रावर तरंगणारं मोठं पुस्तकालय आलं आहे आणि लोक येतात आणि त्या डॉकवरती म्युझिक वाचून सुवार्ता सांगितली जाते. एका स्त्रीने, मिसेस क्लॅपने 15 वर्ष एकच प्रार्थना केली आणि त्याचं उत्तर देवाने जगातल्या अर्ध्यापेक्षा जास्त देशामध्ये सुवार्ता घेऊन जाण्यासाठी गेलं. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो, आमचे शब्द मोजके देवाकडे असावेत. आमच्या देवाला असा खूप पसारा सांगितल्यानंतर समजतं असं नाही. आमचा देव आमचं अंतःकरण ओळखतो. त्या अंतःकरणातली योग्य गोष्ट देवाच्या समोर मांडणं गरजेचं आहे. पुढे येऊयात. वचन 7 मध्ये शेवटचा भाग, पण तू देवाचे भय धर. आम्ही प्रार्थना करत असताना देवाचं भय धरणं फार गरजेचं आहे, कारण की देवाचं भय धरल्याने आम्ही योग्य ती प्रार्थना देवाकडे सादर करू शकतो.
भय आम्हाला देवाच्या समक्षतेमध्ये बसवतो. येशू ख्रिस्ताने मत्तई करू शुभवर्तमानात डोंगरावरील प्रवचनात सांगताना सांगितलं वचनात, तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, म्हणजे परराष्ट्रासारखे, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा स्वर्गीय पिता त्याच्याकडे तुम्ही मागण्यापूर्वीच तो जाणून आहे. देवाला आमच्या गरजा माहीत आहेत, पण आम्ही त्या योग्य शब्दात, अल्प शब्दात देवाकडे सादर करणं गरजेचं आहे. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या जीवनावर ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस तो प्रार्थना करणारा होता. तो अनेक वेळेस पहाटे उठून प्रार्थनेला जायचा, रात्रभर प्रार्थना करायचा, सकाळी प्रार्थना करायचा, दुपारी करायचा, संध्याकाळी करायचा. दानियल ज्याच्याविषयी अख्खं पुस्तक पवित्र शास्त्रात आहे, तो दानियल म्हणतो मी दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करायचो, आणि त्याने 3 वेळेस देवाकडे प्रार्थना केल्या. पवित्र शास्त्रामध्ये अनेक जण आहेत की वेगवेगळ्या वेळेला प्रार्थना करायची. आम्ही देवाकडं कुठल्याही वेळेस प्रार्थना करायची, पण प्रार्थनेविषयी काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, तर आम्हाला देवाच्या संजीवनाचा आणि देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे याचा अनुभव येऊ शकतो. आणि त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे, आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत म्हणून आम्ही प्रार्थनेच्या वेळेस सांभाळून देवाच्या समक्षतेत बसायला हवं. नाहीतर इकडं टी व्ही चालला आहे, इकडं मोबाईल चालला आहे, इकडं म्युझिक चाललं आहे घरात, आणि आमची प्रार्थना चालली नाही. एका वेळेस एकच काम. आमची प्रार्थना करत असताना आम्ही बायबलला स्थान द्यायला हवं. नेहम्याची प्रार्थना फार सुंदर, तू असं म्हणाला म्हणून देव आम्ही घेऊन आलो, परंतु त्या प्रार्थनेमध्ये बायबल वापरत असताना आमच्या प्रार्थना इन्फॉर्मेटिव्ह नसाव्यात. देवालाच इन्फॉर्मेशन द्यायची. काय लोकांना सवय प्रार्थनेत देवालाच इन्फॉर्मेशन द्यायची नाही. आमच्या प्रार्थनेसंगती वचनं जोडलेली असावीत, पण ते देवावरती दोष लावणारे आणि इन्फॉर्मेशन देणारी नसाव्या. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही प्रार्थनेला आल्यानंतर गडबड करून घाईघाईने प्रार्थना संपवायची नाही. देवाचा अनुभव घ्यायचा आणि मग देवाकडे शब्द सादर करायची. चौथी महत्त्वाची गोष्ट, प्रार्थना करत असताना उतावळं होणं गरजेचं नाही. कधी कधी आम्ही उतावळं होऊन प्रार्थना करतो. एक उदाहरण सांगतो काही वर्षापूर्वीचं, मला वाटतं कोरोनाच्या अगोदरचं उदाहरण आहे. त्यावेळेस एक बातमी, गेले अनेक वर्ष ही बातमी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये फिरत आहे. ह्या बातमीमध्ये लिहून येतं की कधी कधी जॉयस मेयरचं नाव आहे, कधी कधी पॉल इंग्युचूचं नाव यायचं, कधी कधी जगातले जे मान्यवर देवाचे सेवक आहेत त्यांचं नाव खाली लिहून यायचं. आणि त्यातले भारतामधल्या ओस्लामाबाद विभागामध्ये 200 चर्चेस जाळण्यात आलेले आहेत आणि आता खूप मिशनऱ्यांना मारणार आहेत. आणि मग त्याच्यावरती एक पिक्चर असंच टाकलेलं, असं किरमिजी रंग किंवा केशरी रंगासारखे त्यांना अंगावरती कपडे घातलेले आहेत आणि मग सुरे लावून तयार आहेत. आणि सगळीकडे लोक मोठ्या आवेशाने प्रार्थना करतात, हे देवा हे घडू नको देऊस, हे देवा हे घडू देऊ नकोस. आणि मी बरेच वेळ सर्च करायचो, अरे हे घडलंय कुठं, भारतात हा भाग कुठं आहे, कुठं 200 लोक मरण पावले, कुठं 200 लोकांचा छळ झाला. मी बरेच जसं आहे तसं शोधाशोध करतो. अनेक जे लोक छळ होणाऱ्या मंडळांसाठी सेवा करतात त्यांना मी विचारायचो, अरे ते म्हणायचे पास्टर फेक आहे. अरे पण फेक आपण सिद्ध करायला हवं. आणि एकदा दुपारी एकटाच घरी होतो आणि ते लावला न्यूज चॅनल लागला, न्यूज चॅनल सुरू झाला. आणि न्यूज चॅनल सुरू झाल्यानंतर जे चित्र सगळीकडे ख्रिस्ती लोकांना मारत हे दाखवलेलं होतं, ते चित्र असं फ्लॅश आउट झालं एकदम त्या न्यूजच्या मध्ये, जाहिरातीमध्ये. आणि ते जे फ्लॅश आउट झालं आणि माझं अरे हेच चित्र म्हणून माझं लक्ष तिथं गेलं आणि मी पाहिलं आणि खाली लिहून आलं, टायगर जिंदा आहे. सलमान खानची एक मूवी, त्या मूवीतलं ते पिक्चर आपल्या लोकांनी घेतलं, ख्रिस्ती लोकांचा छळ होते म्हणून ते तयार केलं. आणि आम्ही खूप प्रार्थना केली, हे देवा आमच्या लोकांचा छळ थांबव. खोटी प्रार्थना झाली ना. आम्ही उतावळेपणे प्रार्थना केली, आम्ही प्रार्थनेची सिद्धता जाणली नाही. प्रार्थना खरी ही विनंती आहे का हे आम्ही ओळखलं नाही. आम्ही त्या गोष्टी ओळखायला पाहिजेत, मग प्रार्थना केली पाहिजे. कधी कधी आमच्याकडे येणारी प्रार्थना विनंती अशीच आहे का ही आम्ही शोधून काढायला हवी, मग प्रार्थना केली पाहिजे. नाहीतर मग उतावळेप्रमाणे देवाला म्हणतोय कशासाठी, त्या पिक्चर मधल्या सीनच्या लोकांना मारू नकोस म्हणून प्रार्थना करतोय. कठीण आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करत आहोत प्रिय बंधू भगिनींनो, अल्प शब्दात आमची गोष्ट देवाकडे सादर केली पाहिजे. ह्याचा अर्थ पवित्र शास्त्रात मोठ्या प्रार्थना नाहीत का, लांबलचक प्रार्थना आहेत मोठ्या मोठ्या, पण त्या सगळ्या लांबलचक प्रार्थनेमध्ये फार स्पेसिफिक शब्द वापरून प्रार्थना सादर केली गेली. त्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये प्रभूने शिकवलेली इंडेक्स प्रेयर जी आहे ती आम्हाला पडताळून पाहता होती. आपल्याकडे दौंडला डॉक्टर थॉमस होते, AGT थॉमस.
त्यांचा जावई, मला वाटतं त्याचं नाव पॅट्रिकसन किंवा पॅट्रिकसन, त्यांना त्यांची PhD जी आहे ती PhD त्यांची नवीनकरणामध्ये PhD आहे आणि त्यांच्या PhDचा विषय आहे आत्याग्रही विधवा. ती विधवा येते ना सारखी, माझा न्याय कर, माझा न्याय कर, माझा न्याय कर. त्यांच्यावर त्यांनी PhD मिळवलेली आहे. त्या 8-10 वचनावरती ह्या पॅट्रिक पॅटरसन त्याचं नाव वाटतं, त्यांनी जवळजवळ 400 पानाचा प्रबंध लिहिला आहे. आमच्या प्रार्थना देवाच्या दरबारात जाणाऱ्या असाव्यात, म्हणून त्या आत्म्याच्या प्रेरणेने आणि बुद्धीच्या प्रेरणेने केलेल्या असाव्यात. आम्ही ज्यावेळेस प्रार्थना सादर करतो त्यावेळेस ही प्रार्थना देवाकडे जाते आणि ती उत्तर देते, आणि जर आम्हाला तिचं उत्तर हवं आहे तर ती आम्ही बरोबर सादर केली पाहिजे. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, देव त्याच्या प्रार्थनेचं, आम्ही केलेल्या प्रार्थनेचे उत्तर देवाच्या वेळेस आम्हाला देणार आहे. त्यामुळं प्रार्थना केल्यानंतर देवावर विसंबून राहायला शिकायला हवं, कारण की आता नाही तर महासंकटाच्या काळात तर देव सगळ्या प्रार्थना भूतलावर टाकतील आणि त्या प्रार्थनेचे उत्तर महासंकटाच्या काळात जे भूतलावर असतील ते उत्तरादाखल त्यांना चटक्यासारखी त्याची उत्तरं भेटतील. आणि म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. जॉर्ज म्युलर नावाचा देवाचा सेवक, की ज्याला प्रार्थनेचा योद्धा म्हणतो, त्यांनी खूप प्रार्थना केल्या आणि युद्ध जिंकले. आम्हीही आज देव आमच्याकडून अपेक्षा करत आहे, आम्ही ह्या शल्मोन राजासारखे शिस्तबद्ध, मुद्देसूद, योग्य ती, आमचा देव पवित्र आहे आणि त्याच्याकडं पवित्रतेमध्ये योग्य प्रार्थना करावी, ही देवाची आमच्याकडनं अपेक्षा आहे. सर्वजण उभा राहूयात, प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि सुवंदेवा परात्पर म्हणून उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा प्रेमळ आणि जिवंत देवबाप आहेस. आजच्या ह्या प्रभुवारी परमेश्वरा, शल्मोनाने तुझ्याकडे जी प्रार्थना केली आणि प्रार्थनेविषयी त्याने जे अनुभवलं, त्यातून आमच्या प्रार्थनेविषयी तुझे आम्हाला शिकवलंस, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, तुझ्या नावाला उंचावतो, तुझी उपकार स्तुती करतो. आणि आमची प्रार्थना आहे परमेश्वर, आम्ही जे शिकलेलो आहोत ते आम्हासाठी लाभदायक कर. आमचं आध्यात्मिक जीवन वाढवणारं होऊ देत. त्यातून प्रभुदेव आमचे प्रार्थनामय जीवन नीट होऊ देत आणि आम्ही केलेल्या प्रार्थनेचं तू उत्तर देणार आहेस, यासाठी आम्ही सर्व गौरव आणि सन्मान तुला देतो. प्रभुदेव, आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. आम्ही करत असणाऱ्या प्रार्थना तुझ्या स्वर्गीय निजधामामध्ये तुला आनंद देणाऱ्या ठराव्यात, म्हणून आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने आणि बुद्धीच्या सामर्थ्याने प्रार्थना करणारे लोक ठरावेत. अशी कृपा आणि अनुग्रह आम्हातील प्रत्येकासंगती असू देत. विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकासंगती असू देत. ह्या आठवड्यात असणारी प्रत्येक सेवा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आशीर्वादाने पूर्णतेस तू घेऊन जा. प्रभुद्या, कझाकिस्तानमधल्या असणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातून आमचे विद्यार्थी सुखरूप पुन्हा आमच्या देशी यावेत, अशी कृपा आणि अनुग्रह तू होत. प्रार्थना येशूच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणे असरून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.